नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर. आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर या 2-3 भरत्या ज्या आहेत, ह्या भरत्यांचे निकाल अद्यापही बाकी आहेत. अजूनही त्याच्यामध्ये सद्यस्थिती काय आहे कोणालाच समजायला काही मार्ग नाही. पोलीस भरती असेल, राज्य उत्पादन शुल्क भरती असेल, वनरक्षक भरती असेल, जिल्हा न्यायालय भरती असेल, MPSC लिपिक जी 7,500 पदांची भरती ती असेल, ह्या 5-6 भरत्या ज्या आहेत त्यांचे निकाल पेंडिंगला आहेत. बाकीचे जे सहकार असेल किंवा ते सांस्कृतिक पर्यटन असेल किंवा बाकीचे MIDC वगैरे म्हणजे त्यांचे निकाल लागलेले आहेत, बऱ्यापैकी निकाल लागले. इव्हन तलाट्याचे सुद्धा निकाल लागून जॉईनिंग पण भेटलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी पोलीस भरती 2022-23 प्रत्येक पदासंदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. पोलीस भरती 2022-23 ची सद्यस्थितीचा जर विचार करायचा झाला तर पोलीस भरती बाकी इन प्रोग्रेस जोरात चालू आहे. पोलीस भरतीच्या ज्या ग्राउंडच्या तारखा आहे 10 जून नंतर पडण्याची दाट शक्यता वाटत आहे. जरी पण मात्र पावसावरती डिपेंड आहे, कारण पावसाचं जे वातावरण आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती भरपूर तो डिपेंडिंग राहील. मात्र पोलीस भरती ही 4 जूनला आपला निकाल लागल्यानंतर 4 जूनच्या निकालानंतर पोलीस भरती सर्व काही त्याच्यावरती डिपेंड असेल. पोलीस भरती 4 जूनच्या निकालानंतर सर्व काही डिपेंड असणार आहे. लक्षामध्ये राज्य उत्पादन शुल्क भरती 2023. आता राज्य उत्पादन शुल्कची जी भरती होती तिला मध्यंतरी स्थगिती आली होती. स्थगिती आल्यानंतर ती भरती पुन्हा सुरू झाली. मात्र पुन्हा ती भरती सुरू होत असताना तिचे फॉर्म भरणं घेतलं, तिला पेपर पण झाले, तिचे सर्व काही झालं, पेपर झाले, फॉर्म भरून झाले आणि त्याचे रिस्पॉन्स शीट, फर्स्ट रिस्पॉन्स शीट, सेकंड रिस्पॉन्स शीट पण आलेले आहेत. आता त्यांची फक्त बाकी एक जी शॉर्ट म्हणजे जी मार्क लिस्ट आहे टोटली ती मार्क लिस्ट येणं बाकी. आय थिंक ती मार्क लिस्ट पण आलेली असं मला वाटतं, आली कदाचित. फक्त राहिलाय प्रॉब्लेम आता असं नाही, मार्क लिस्ट पण नाही आलेली. आता त्याचा पण कट ऑफ लागणं बाकी. आता त्याच्यामध्ये जवानाचा कट ऑफ वेगळ्या पद्धतीने लागल, चालकचा कट ऑफ वेगळ्या पद्धतीने लागल, त्यानंतर चपराशीचा कट ऑफ वेगळ्या पद्धतीने लागल. अशा पद्धतीने ती राज्य उत्पादन शुल्कची भरती. कारण का मी हा व्हिडिओ का बनवतोय का तुम्ही सतत मला याच्याबद्दल प्रश्न विचारत राहता, त्याच्यामुळे मी सांगतो का या संदर्भात सुद्धा सध्या कुठल्याच प्रकारची काही अपडेट नाही आहे. लक्षामध्ये सर्व ज्या अपडेट आहेत त्या सर्व अपडेट आपल्याला 4 जून नंतरच सर्व अपडेट पाहावयास मिळतील. ओके, 2चं क्लिअर केलं. पुढची भरती होती वनरक्षक भरती 2023 सद्यस्थिती. काही ठिकाणचे वनरक्षक झालेले मुलं हे ट्रेनिंगसाठी रवाना झालेले आहेत, ट्रेनिंगसाठी गेलेले आहेत. त्यांचं ट्रेनिंग सुद्धा चालू आहे. वन विभागाच्या काही विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग चालू आहे. मात्र काही विद्यार्थ्यांना अद्याप ठाण्यासारखं त्या ठिकाणी अजून जॉईनिंगच दिलेले नाही. सिलेक्शन झाले, सिलेक्टेड लिस्ट लागल्यात, वेटिंग लिस्ट लागल्यात, मात्र अजून जॉईनिंग दिलं नाही. तर लक्षात घ्या, आचारसंहिता चालू आहे, आचारसंहितेमध्ये तुम्हाला जॉईनिंग देणार नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळे 4 जून नंतरच तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे. 4 जून नंतर वनरक्षक भरतीचे जे बाकी राहिलेले उमेदवार आहेत, जे कॅन्डिडेट आहेत, त्या सर्वांना त्या ठिकाणी काय भेटणार आहे, जॉईनिंग भेटणार आहे. लक्षामध्ये. त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय अपडेट पाहणार आपण, MPSC लिपिक अपडेट पाहणार. तत्पूर्वी की जिल्हा परिषदेची एक महत्वाची अपडेट आहे आणि जिल्हा परिषदेची जी भरती आहे ही जिल्हा परिषदेची सुद्धा भरती आता या ठिकाणी सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ज्या भरत्या बाकी होत्या त्या जिल्हा परिषदेच्या सुद्धा संपूर्ण भरती या ठिकाणी बाकी होणार. ग्रामसेवक असेल, शिपाई, आरोग्य सेवक, हंगामी वगैरे परिचर सगळं सुरू होणार आहे. त्यासाठी मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य सेवक साठी आपण घेऊन आलो तुमच्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य सेवक सराव पेपर 2023-24. आता मिळवा सराव पेपर महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम कडून. आमची टीम आहे मित्रांनो 150 नाही तर आता फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे. ते पण पेपर होईपर्यंत जिल्हा परिषदेचे सर्व सराव पेपर IBPSच्या बदलत्या पॅटर्न नुसार बनवलेले आहेत. अत्यंत संभाव्य 15 सराव पेपर आहे. पेपर ऑनलाईन स्वरूपात आहे. सर्व प्रश्न 5 पर्यायाचे असताना म्हणजे IBPS पॅटर्न नुसार. तांत्रिक घटकामध्ये शालेय पाठ्यपुस्तकाला आणि अभ्यासक्रमाला अनुसरून प्रश्न आहे आणि सर्व IBPS दर्जाचे प्रश्न असणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करू शकतो मित्रांनो 7332031377 किंवा मग मलाही संपर्क केला तरी अडचण नाही. त्यानंतर अजून महत्वाचं म्हणजे ग्रामसेवक हे एक महत्वाचं पद आहे आणि ग्रामसेवकसाठी आपण भरपूर मेहनत करत असता. ग्रामसेवक या पदासाठी जर विचार करायचा झाला तर ग्रामसेवकसाठी सुद्धा IBPS पॅटर्न नुसार जिल्हा परिषद अंतर्गत जी ग्रामसेवक पद भरती होती त्यासाठी IBPS पॅटर्न अंतर्गत सुद्धा अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज आहे. ती सुद्धा फक्त 99 रुपयामध्ये भेटणार तुम्हाला सध्या. ते पण पेपर होईपर्यंत असणार आहे. लक्षामध्ये रविवारी फक्त सुट्टी असेल. स्पर्धकाला वैयक्तिक मार्गदर्शन पण असेल. ग्रामसेवकचे स्पष्टीकरण एकमेव संघटना असेल. संपूर्ण प्रश्नपत्रिका नवीन अभ्यासक्रमाला अनुसार असणारे सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात असतील. 100 सराव पेपर प्लस 10 अभ्यासक्रमातील घटकावर विशेष
सराव पेपर पण या ठिकाणी असणार आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करा 9373201377 या नंबरवरती संपर्क करा किंवा मलाही संपर्क केला तरी हरकत नाही. माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि तुमच्या सर्वांकडे माझा मोबाईल नंबर आहेच. त्याच्यामुळे तुम्ही ही पण एक स्टडी सेंटर ॲग्री स्टडी सेंटर यांच्या अंतर्गत चालवली असणारी ही टेस्ट सिरीज आहे, अतिशय महत्त्वाची आहे. स्वतः जे संपूर्ण मार्गदर्शक टीम आहे ती ॲग्रीशी रिलेटेड आहे. ग्रामसेवकाच्या पेपर कशा असतात, काय ॲग्रीचं किती येणार काय, हे सर्व त्यांना ठाऊक असल्यामुळं तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि ही सुद्धा जिल्हा परिषद आरोग्य सेवकची बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे परत एकदा येतोय. राज्य उत्पादन शुल्क भरतीचा जर विचार केला 2023 आलं लक्षामध्ये, तर राज्य उत्पादन शुल्कच्या भरतीबाबत कुठले अपडेट आलेले नाही. ज्यावेळेस येईन त्यावेळेस येईन. त्याच्यामुळं याच्यामध्ये परत राज्य उत्पादनासाठी बरेच जण कॉल मेसेज करतात, करू नका, कारण का आता याच्यावर सध्या अपडेट नाही. हे सगळे अपडेट 4 जून नंतर येतील. वनरक्षक भरती सुद्धा 4 जून नंतर, ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना जॉईनिंग किंवा ट्रेनिंगला 4 जून नंतर बोलवतील. आता राहिला जिल्हा न्यायालय भरती अपडेट. जिल्हा न्यायालय भरती अपडेटमध्ये 3 पदांसाठी भरती प्रक्रिया चालू होती. एक लघुलेखक, लिपिक आणि शिपाई. त्याच्यामध्ये लघुलेखक पदाची प्रक्रिया चालू झालेली आहे. लघुलेखक पदाच्या प्रक्रियेचं शेड्यूल पण आलेलं आहे, पूर्णपणे टाइम टेबल आलेलं आहे. दिवसाआड होणार आहे. म्हणजे कदाचित टायपिंग जी आहे ती टायपिंग कदाचित आता कोर्ट स्वतःकडे घेण्याची मला शक्यता दाट वाटत आहे. त्याच्यामुळे टायपिंगची प्रॅक्टिस कृतीदेवमध्ये करा, लिपिकवाले आणि शिपायाची पण चांगल्या पद्धतीने करा, कारण का टायपिंग म्हणजे शिपायाची स्किल टेस्ट आहे मित्रांनो, त्याचा थोडा अभ्यास लक्षामध्ये. आता काय आहे का शिपाई सुद्धा आणि क्लर्क सुद्धा, कारण का त्यांनी एक दिवसाच्या गॅपनी जर लघुलेखकचं शेड्यूल एक दिवसांनी जर शेड्यूल असेल तर एक दिवसाचं शेड्यूल हे फक्त जिल्हा न्यायालयाकडे लागतं, बाकी कुठेही लागत नाही. परंतु जिल्हा न्यायालयाच्या लघुलेखकला कमी फॉर्म असल्यामुळे कदाचित त्या ठिकाणी काय होऊ शकतं, वन डे दिला असेल. बाकी लिपिक आणि शिपायाला फॉर्म मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्याची गती किंवा त्याची जी भरती प्रक्रिया आहे ती एवढ्या फास्टमध्ये होणार नाही. हे पण गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या. आलं लक्षात. त्याच्यानंतर जिल्हा न्यायालयाची सध्याच्या भरती अपडेट आता पाहिजे झालं तर 4 जून नंतर लिपिक, 4 जून म्हणजे 30 मेच्या आतच लिपिक आणि शिपायाच्या याद्या प्रसिद्ध होऊ शकतात. याद्या म्हणजे सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी होऊ शकते. आणि मग त्याच्यानंतर आपलं नॉर्मलायझेशनची लिस्ट आणि मग त्याच्यानंतर कट ऑफ, अशा पद्धतीने आपलं म्हणजे लिपिकला शिपायाला बराच प्रोसेस जाणार आहे. मात्र एक कुठंतरी थांबलेली जी भरती प्रक्रिया होती जिल्हा न्यायालयाची, ती भरती प्रक्रिया या ठिकाणी लघुलेखकच्या रूपाने सुरू झालेली आहे. लघुलेखकची जी आहे त्याच्या रूपाने सुरू झाले. त्याचं शेड्यूल पडलेले 21 तारखेपर्यंत. त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे. आजपासून हॉल तिकीट येतील पेपरचे, त्या स्किलचे. तिथून पुढे मग त्यांना कशा पद्धतीने काय ते करायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न, एमपीएससी लिपिक अंतिम निकाल अपडेट. एमपीएससी लिपिकची केस कोर्टात पडल्यामुळं आणि पुढची तारीख जून महिन्यामधली दिल्यामुळं एमपीएससीचा लिपिकचा निकाल लागायला उशीर होत आहे. सरळ सांगतो, एमपीएससीचा निकाल लागून पडलेला आहे. एमपीएससीचा कट ऑफ पण तयार झालेला आहे. एमपीएससीचा निकाल पण लागलेला आहे. फक्त काही अजून काही ज्यात कायदेशीर बाबी असतील, काही तांत्रिक बाबी असतील, त्याच्यामुळे हा एमपीएससी लिपिकचा निकाल पब्लिश होत नाही. तो निकाल पण लवकरच पब्लिश होईल. त्याचा सुद्धा कट ऑफ जास्त जाण्याची शक्यता आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे हा सुद्धा लिपिकच्या संदर्भात सुद्धा अतिशय महत्वाचे अपडेट सांगितले मी, कारण का एक केस भानगडी पडलेले, त्याच्यामध्ये थोड्याशा मुलांनी याचिका दाखल केलेल्या आहेत काही. त्याच्यामुळे त्या क्लिअर झाल्यानंतरच आयोग तो निकाल पब्लिश करू शकतो. अन्यथा आयोगाकडे निकाल तुमचा अपडेटेड निकाल लागलेला आहे, आयोगापर्यंत निकाल क्लिअर आहे. पण जर आयोगाला वाटलं की मी ती पुढच्या प्रक्रिया आम्ही नंतर घेऊ त्या केस नंतर, तर आयोग एवढ्या 2-4 दिवसात पण कधी निकाल पब्लिश करू शकतो. आयोगाला कोणी चॅलेंज करू शकत नाही. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने हे जे आजचे काही 4-5 प्रश्न होते, पोलीस भरती असेल, राज्य उत्पादन असेल, वनरक्षक असेल, जिल्हा न्यायालय असेल, एमपीएससी लिपिक असेल, या संदर्भात मी बोललो. आणि त्याचबरोबर पोलीस भरती संदर्भात बोलायचं झालं तर आपली पोलीस भरतीची टेस्ट सिरीज चालू आहे. तुम्ही खालील माझा नंबरवरती मला संपर्क करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. त्यानंतर अजून महत्वाचं म्हणजे पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे, ग्राउंड आणि मैदानी चाचणी आणि लिखित चाचणी तुम्ही जोरात चालू ठेवा, कारण का मैदानी चाचणीची तारखा ऑन द स्पॉट कधी पडू शकतात. त्याच्या पाऊस म्हणजे काय अख्ख्या महाराष्ट्रात एका दिवशी सगळीकडे सगळ्या 36 जिल्ह्यात पाऊस पडत नाही. ज्याच्याकडे प्रॉब्लेम येते त्याच्यानुसार ऍडजस्टमेंट करतील, वेळ देतील. मात्र ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी ग्राउंड होऊ शकतं. सिंगल फॉर्म आहे यावेळेस, मोस्ट ऑफ सिंगल फॉर्म असल्यामुळं त्यांना पण ग्राउंड घ्यायला जास्त ताण होणार नाही. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. आणि लक्षात घ्या मित्रांनो,
पोलीस भरतीची जर तयारी करत असाल आपण तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण द स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण विद्यार्थी प्रेम बेसला 40,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती. आता परत परीक्षा शताब्दी QR कोडचं स्मार्ट बुक स्वरूपात आली नवीन पूर्ण सुधारित लेटेस्ट 12वी आवृत्ती 2024. 45,000 जम्बो लेटेस्ट 2024 मध्ये झालेलं प्रश्नोत्तरांचं सखोल विश्लेषण आहे. अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. म्हणजे 45,000 जम्बोला तोड नाही. फुल्ली अपडेटेड एडिटेशन महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठं पुस्तक म्हणजे ग्रंथ म्हटलं तरी हरकत नाही पोलीस भरतीचा. ते पुस्तक मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे भारती प्रकाशन पुणे. मग पुण्याला जायचं नाही, आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊन फक्त जम्बो म्हणा की तुम्हाला लगेच ते पुस्तक काढून देतील. लक्षामध्ये त्यानंतर ही जिल्हा परिषदेची टेस्ट सिरीज तुम्हाला सांगितली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवकाची स्पेशल आरोग्य सेवकची तयारी जे करणार आहे त्यांना मी व्हिडिओच्या मध्यंतरी मी सांगितलेले ती तुम्ही टेस्ट सिरीज लावू शकता. त्यानंतर ग्रामसेवकची पण स्पेशली तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत ग्रामसेवकची त्या ग्रामसेवकसाठी पण 99 रुपयात काय आहे तर मित्रांनो नाश्ता नाही होत आपला 99 रुपयात. परंतु तुम्हाला परीक्षा होईपर्यंत 93-73-20-13-77 93-73-20-13-77 ह्या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी चालू असताना हा उपक्रम आहे मित्रांनो ग्रामसेवक भरती प्रक्रिया हा तुम्ही चालू करायचा आहे. लक्षामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ज्याने ग्रामसेवकला आरोग्य सेवकला जिल्हा परिषदेला फॉर्म टाकले त्यांच्यासाठी. लक्षामध्ये ठीक आहे. भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट नवीन घेऊ. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद जय भारत.